अकेला मोदी सप्पेभारी. विधान भवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडिया आघाडी विरोधात बॅनरबाजी, विरोधकांकडून चोख प्रत्युत्तर. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार हे विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात अनेक बड्या घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याची दिसून येते. विधिमंडळ अधिवेशनाचे आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी हातात बॅनर घेत एक मोदी सप्पेभारी अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. घ्याओ घ्या, विरोधी पक्ष नेत्याचे नाही तर हारल्याचे पेढे घ्या, अशा आशयाचा बॅनरवर उल्लेख होता. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून ही बॅनरबाजी करत इंडिया आघाडी विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सत्ताधारी आंदोलन करत असतानाच त्यांच्यापुढे विरोधक उभे राहिले आणि त्यांनीही राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलन सुरू केलं. अब की बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार, शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे अशा आशयाचे बॅनर झळकावत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आमदारांनी गाजराच्या माळा हातात घेऊन सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आज पूर्ण दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.